नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बरेच वेळा आपण कर्म आणि कर्मफल याच्यावरती विश्वास ठेवतो. त्याच्या कर्माची फळं तो भोगतोय किंवा कर्मफळापासून कोणाला सुटका नाही वगैरे अशी वाक्य आपण ऐकू येतो. परीक्षित राजापासून ते सर्वजण. तुमच्यापैकी किती लोकांनी एक दोन पुस्तकं वाचली आहेत मला माहिती नाही, पण एक म्हणजे मेनी मास्टर्स मेनी लाईव्स रादर बाय ब्रायन वाईज, तो एक सायकॅट्रिस्ट सुद्धा युनिव्हर्सिटी ऑफ मायामीमधला, किंवा एब अलेक्झांडरचं प्रूफ फॉर हेवन, इंडियातल्या एका पारशीबाईंचं पद होतं, लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड वगैरे. आणि एवढंच नाही तर माझा याच्यावरती भयंकर विश्वास आहे. ॲमेझॉनवरती गेला तर माझ्या नावाखाली तुम्हाला लॉ ऑफ कार्मा, रिइन्कार्नेशन अँड जेनेटिक्स हे पुस्तक मिळेल. तर मला खरोखर असं वाटतं जेव्हा मी पेशंटची काळजी घेतो तेव्हा की बरेच वेळा याचा काहीतरी कनेक्शन असणार. तर आजची जी गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ती तशाच याच्यात येईल, ग्रुपमध्ये येईल असं वाटतं. अप्रॉक्सिमेटली 35 वर्षापूर्वी मला इंटेन्सिव्ह केअर युनिटमधनं एक कॅन्सल झालं. एक साधारण 40 वर्षाची बाई, ज्याला साधा गॉलब्लॅडरची सर्जरी करण्यात आली होती, तिला पोस्ट ऑपरेटिव्हली सर्जरी केल्यानंतर रेस्पिरेटरवरनं काढता येईना. जनरल सर्जननी जेव्हा सर्जरी केली, जेव्हा त्या बाईला काहीच हिस्ट्री नव्हती, अस्थमा नाही, स्मोक केलेलं नाही, काहीच नाही. मग सर्जरी केल्यानंतर ॲनेस्थेसिओलॉजिस्टला रेस्पिरेटर बंद का करता येऊ नये माहिती नाही, पण तिला त्यांनी तशीच रेस्पिरेटरवरती टाकलेली ICUमध्ये ट्रान्सफर केली. ICU ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी मला कॅन्सल म्हणून बोलवलं. मी पाहिलं तिचे लंग्स क्लिअर होते, ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल होतं, ऑक्सिजनची जरुरी पण अगदी कमी होती. चेस्ट एक्सरे केला होता, तो नॉर्मल होता. ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, स्मोकिंगची हिस्ट्री नाही, आजमा नाही, आणि कम्प्लिटली क्लिअर लंग्स. मग हिला विन का करता येत नाही? मी म्हटलं माहिती नाही, ॲनेस्थेसियाचा परिणाम असेल. मी तिला विन करायला सुरुवात केली. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की साधारण 4 ते 6 ब्रेथपर्यंत मी आलो की तिला पुन्हा रेस्पिरेटरी श्वासोच्छ्वास लागायचा आणि आम्हाला विन करता येईना. मला कळे ना की म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. हिला दुसरी काहीच हिस्ट्री नव्हती, पूर्वी कधीच असं झालेलं नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे. तर मी न्यूरोलॉजिस्टला बोललो एवढ्या कारणासाठी की म्हटलं या बाईला काहीतरी मसल डिसऑर्डर असणार, की यामुळे जिथे मसल्स वीक झालेत आणि रेस्पिरेटरी मसल्स वीक झाले तर त्याने तिला श्वासोच्छ्वासाला त्रास होत असणार. कारण की जर रेस्पिरेटरचा रेट किंवा त्याची हेल्प जर कमी केली तर हिला दम लागायचा आणि वी कुड नॉट एक्स्ट्युबेट हर. तिला रेस्पिरेटर बंद करता येईना. न्यूरोलॉजिस्टने तिला पाहिलं, 2-4 काहीतरी ब्लड टेस्ट केल्या. मला म्हणाले की साहेब हे तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता माझा प्रॉब्लेम म्हटल्यानंतर म्हणे लंग्सचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं लंग्सचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी विचार केला आणि सर्जनला बोललो. सर्जनला म्हटलं की वी नीड टू डू अ मसल बायोप्सी. मसलची बायोप्सी करून आपण पाहू की या मसलमध्ये काय आहे ते. कारण मला खात्री होती की या बाईला लंगचा प्रॉब्लेम नाही आहे. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मसल बायोप्सी केली, त्याच्यामध्ये डायग्नोसिस झालं मायटोकॉन्ड्रियल मायोपॅथी, म्हणजे जे सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात त्याच्यातल्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे या बाईला मसल विकनेस झाला होता आणि त्यामुळे हिला रेस्पिरेटरवरनं कमी करताना शक्य नव्हतं. तिची ट्रेकिओस्टॉमी करण्यात आली, मी ट्यूब इथे घालून. आणि मग मी हॉस्पिटलच्या लॉयरशी बोललो, तिच्या इन्शुरन्स कंपनीशी बोललो, रेस्पिरेटरी थेरपिस्टशी बोललो. अक्षरशः 1 महिन्यानंतर तिला आम्ही घरी, तिच्या स्वतःच्या घरी रेस्पिरेटरवर पाठवलं. हे असं करणं भयंकर त्रासदायक असतं.
सक्शन पाहिजे, इमर्जन्सी ऑक्सिजन पाहिजे, इलेक्ट्रिसिटी गेली तर रेस्पिरेटर बंद पडला तर बॅकअप रेस्पिरेटर विथ बॅटरी असायला पाहिजे. हे सगळं करून त्याची अरेंजमेंट करून कोणीतरी पैसे द्यायला पाहिजे हे सगळं करायला. थोडीशी काळजी देण्यासाठी इनिशियली घरी जाण्यासाठी रेस्टोरी थेरपिस्ट, नर्स सगळं 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 करण्यात आलं आणि हिला घरी पाठवले. घरी पाठवली तर त्यावेळेला तिची तब्येत तेवढी वाईट नव्हती. म्हणजे तिला जर 2 ते 3 मिनटं रेस्पिरेटर बंद झाला तर तिला चालू होतं. पोर्टेबल रेस्पिरेटर आणला ज्याची बॅटरी साधारण 4 तास चालते आणि पुन्हा प्लग केला तर मग हरकत नाही. त्या गोष्टीला 34 ते 35 वर्ष झाली. ही बाई घरी रेस्पिरेटरवरती होती. याच्यात 15 आणि 16 वर्षाच्या 2 मुली होत्या. आपण फास्ट फॉरवर्ड करू 2022 पर्यंत हिची प्रकृती हळूहळू हळूहळू खालती जात होती. खायला शक्य नव्हतं कारण की मग स्वॉलोईंगचे मसल्सचा प्रॉब्लेम झाला म्हणून मागे तिला आम्ही एक फीडिंग ट्यूब टाकली होती. त्या गोष्टीला होऊन आता जवळ 15 वर्ष झाली होती. इतर कुठल्याही डॉक्टरकडे जाण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे ही माझ्याकडे त्याची इथं ब्लड प्रेशर, ॲनिमिया झाला होता ती गोष्ट, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, सगळ्या गोष्टी मीच हँडल करत होतो. 2022 साली प्रॉब्लेम असा झाला की हिची प्रकृती एवढी खालवली होती की आता ही पोर्टेबल रेस्पिरेटर घेऊन माझ्या ऑफिसमध्ये येणं शक्य नव्हतं. कारण आता हिचे हाताचे पायाचे मसल्स पण वीक व्हायला लागले होते. 2022 सालापासून मी फक्त तिच्याशी टेलिफोनवरती संपर्क साधायचो, व्हिडिओ कॉल करून नोट लिहायचो, मेडिसिन ॲडजस्ट करायचो, अँटीबायोटिक द्यायचो, अँक्झायटी मेडिसिन द्यायचो, झोपेची गोळी द्यायचो वगैरे वगैरे वगैरे. 2-4 वेळा ती ॲडमिट पण झाली होती इन्फेक्शन म्हणून आणि त्याची आम्ही काळजी घेतली आणि तिला घरी पाठवली. 2023 अर्ली पार्ट मी हिला पाहिलं नव्हतं. तिला इन्फेक्शन झालं म्हणून ॲडमिट केली. तिला निमोनिया झाला होता. अँटीबायोटिक दिली आणि का कोण नाही पण तिची किडनी फेल झाली. किडनी फेल्युअर झाल्यानंतर तिला डायलिसिस करायला लागलं, ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला लागलं. हे सगळं होता होता आता प्रश्न असा होता की घरी जर डायलिसिस करायचं तर ते 3 वेळा करायला लागणार. म्हणजे 3 वेळा हिला हिच्या घरापासून डायलिसिस सेंटरपर्यंत घेऊन जायला पाहिजे, परत आणायला पाहिजे. ईच टाईम लॉस्ट इज अबाउट 5 hours. साधारण 2.5 ते 3 तास डायलिसिस, ट्रान्सपोर्टेशन टाईम वगैरे. या बाईने मला सांगितलं की मी तिच्या हॉस्पिटलमध्ये 3-4 वेळा डायलिसिस केलं होतं. ती म्हणाली मला डायलिसिस करायचं नाही. म्हटलं डायलिसिस केलं नाही तर फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइटनी यू विल डाय. ते म्हणाले ठीक आहे, आय डोंट माइंड. मग आम्ही हॉस्पिसला बोलवलं. 2023 सालातली गोष्ट पहिल्यांदा. हॉस्पिस जरा फॉलोअप करायला सुरुवात केली. तिला घरी पाठवलं. डायलिसिसचा प्रश्नच नव्हता त्यामुळे तो काहीच प्रॉब्लेम नव्हता. पुढच्या 8 दिवसात, 10 दिवसात, 2 आठवड्यात हिला युरिन होऊ लागली आणि ब्लड टेस्ट केली तर किडनी फंक्शन वॉज इम्प्रूव्हिंग. डायलिसिसची जरुरी नव्हती. फास्ट फॉरवर्ड टू नोव्हेंबरमध्ये याच्या मुलीने मला कॉल आला की हिला खोकला झाला आहे, सिक्रेशन्स जरा येलो झाली आहेत. मी हिला अँटीबायोटिक सुरू केले. पण मला खात्री होती 1च दिवसात ती परत हॉस्पिटलमध्ये आली. कदाचित 2 दिवस असतील. तिला ॲडमिट केले आणि रेस्पिरेटर चालूच होता, अँटीबायोटिक सुरू केली. थँक्सगिव्हिंगच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. तिने मला सांगितलं की मला रेस्पिरेटर बंद करायचं आहे. या बाईला मी 34 वर्ष पाहत होतो. तिला हो म्हणावं का नाही म्हणावं यात मला प्रश्न पडला होता. 34 वर्ष हिने काढली होती. दोन्ही मुलींची लग्न झालेली होती. मुलींना मुलं झाली होती. नवऱ्याला किडनी कॅन्सर झाला होता, तोही मीच डायग्नोज केला होता, पण त्याचं बरं चाललं होतं. मुलींशी बोललो. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला रेस्पिरेटर बंद करायचा. थँक्सगिव्हिंगच्या आदल्या दिवशी रेस्पिरेटर बंद केला
आणि बाई गेली. 34 वर्ष माझा आणि हिचा संबंध होता आणि कुठलाही काहीही इन्शुरन्स असला, कोणीही प्रायमरी केअर असला तरी त्याने कधीच हिला ट्रीट नाही केलं, मीच केलं. अशा गोष्टी पूर्वजन्मीच्या संबंधाशिवाय किंवा कर्माशिवाय होतील असं मला वाटत नाही. हा योगायोग नाही, याला काहीतरी कारण असतं आणि असणार याची मला खात्री आहे. आज तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली. तुम्हाला जर चेक करायची असेल तर पुस्तकं तर मेनी मास्टर्स मेनी लाईव्स, ब्रायन वाईज, प्रूफ ऑफ हेवन, एब अलेक्झांडर, किंवा माझं स्वतःचं पुस्तक लॉज ऑफ कर्मा, रिइन्कार्नेशन अँड जेनेटिक्स ॲमेझॉनवरती चेक करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.